काका मोठं कर. तवा आहे ना त्यावर मोठा पाहिजे मला. अंडा अंडा तुला चॅलेंज. जर बनवलं असतं तुला माझ्याकडून एक कॅडबरी मंच. हा भाकरीवर अंडा झाला. अंड्याचा तुकडा झालेला आहे. सो हे गाईज, सर्वांना शुभ सकाळ. वन्स अगेन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे रोहन रिया ब्लॉग्स. इकडे चालू आहे केस विंचरते मी. बाय पण माझे उठले. बाय, गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. तर मॉर्निंग आज लेट झाले, झोपलो नाही नीट. सो आता चाय वगैरे पिऊ, आंघोळ करू. बघा अजून पुढं काय होत आहे. ब्लॉग पण अपलोड करायचे आहेत बरेच. हा आज काय जेवा बिवायला काय, आज नाश्त्याला काय आहे का नाही? काय काय करू? शिरा करू? शिरा बिरा काय नाश्ता काय आता? तुम्हाला नाश्ता हा आवडतो का? नाश्ता हा शब्द तरी आवडतो का? आपला नाश्ता भाकर सुकट. पण आज भाकरा नाही. आज काय पाव आहे ना? पाव नाही शे काल आणलं ब्रेड, अंडा ब्रेड खाल्ला असता ना. ब्लॉग तर स्टार्ट केलाय. ब्लॉग तर आम्ही करतो, पण काय वायफायचा इश्यू, वायफाय उडला आमचा. लवकरच येईल त्यामुळे अपलोड करायला प्रॉब्लेम होतो. काकाकडे जायला लागतो. आणि बाबूने केली उलटी, परत ते पुसतो. रुमाल कुठे आहे? नुसती म्हणजे दूध तोंडाने ठेवतं, कधी कधी बाहेर काढतंय. तिला उचलून झाला हे करता ना, तिला खेळतं रे ते, म्हणून काय असं घ्या ना तिला दूध पाहिजे. परत राडाची बघतो कशी माझ्या रागात. आम्ही बाबूला जास्त दाखवत नाही, कारण नजर वगैरे लागतंय. कोणाची चांगली असते, कोणाची वाईट पण असते, म्हणून आम्ही दाखवत नाही जास्त. सो चलो आता कंटिन्यू तुम्ही आपल्या सोबत बघू अजून पुढे काय काय होतं. चॅनल कोण नवीन असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर सुद्धा करा. हे अजून केस उकलतंय गाईज. आता बाहेरला घ्यायचे, तिला ढेकर वगैरे द्यायचे, औषध वगैरे पाचला येणे. आणि आम्ही आता आजपासून रील्स जरा जास्तच लक्ष येणार रील्सकडं, कारण रील्सवर आपला इंस्टाग्रामवर आम्ही अपडेट राहणार आहोत. पहिल्यासारखं मी तर आता पहिल्यासारखं करणार आहे. आमच्याकडे स्टँड आहे, रिंग लाईट आहे, तरी आम्ही रील्स करत नाही. पहिलं कसं एकदम असं मूडचं काय सवाल नाही, आणखी टाइमच भेटत नाही, बायला सगळं घ्यावं लागतं. पण मी पण आता रील्स बनवणार आहे. परत आम्ही दोघं परत स्टार्ट करणार आहोत रील्स पहिल्यासारखं. आता ब्लॉगिंगचा जमाना आहे, युट्यूबचा जमाना आहे. सो चलो बायला घेतो पहिला. A few moments later. तर बघू शकता इथे पप्पा अँड त्यांची प्रिन्सेस कसे फिरतायत. तर मी त्याला सांगितलं जरा हॉलमध्ये तिला घेऊन जरा फिरा. तर आजचा मेन टायटल असणार आहे डेली रुटीन ब्लॉग. म्हणजे मी दिवसभर डेली रुटीन ब्लॉग असतं आमचे ऍक्च्युली, पण मी दिवसभर आणि त्यांच्यासोबत बायसोबत प्लीज काय काय करते दिवसभर ते तुम्हाला दाखवणार आहे. तसं आपलं लाईफस्टाईल असतं ब्लॉग, डेली रुटीन. हा ना, कारण की आता आम्हाला जास्त बाहेर जाता येत नाही. पण आता बस थोडे दिवस गुढीपाडवा तर येत आहे. बघा 2 दिवसांनी गुढीपाडवा पण येत आहे. नाही तर आता गुढीपाडवा पण येत आहे. मंगळवारी आपला गुढीपाडवा आहे, नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. आणि गुढीपाडवा झाल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच जाणार आहोत खेडूपाड्याला, मावशीकडे ना. हो तर आम्ही मावशीकडे जाणार आहोत राहायला. त्याच्यानंतर मग पुढे अजून मस्त मजा आहे. तुम्हाला सगळे ब्लॉग येतील, मस्त मस्त एन्जॉय कर. आणखी दीदीचा साखरपुडा वगैरे येत आहे. आणि मस्त प्रांशी खूप ठिकाणी फिरणार आहे आमची. खूप ठिकाणी नाही जास्त, पण चला बघूया मग पुढे तर काय काय होतं. आपण पटकन चहा करून घेते एका साईडला आणि ना आंघोळीला पाणी तापवते. आम्हा दोघांना पण बिस्किट आहेत. तर मी आता पटकन चहा करते. आमचे मानव कसे बसले, वाट कोणाची बघतेस? कधी आपण जेवायला बसतो. हो, कधी आम्ही जेवायला बसतो आणि ही येते ताटात.
तरी माझ्या पिऊला मस्त आहे की न्यू बांगली घेते. बांगली तिला ॲक्च्युली तो कडा घालायचा चांदीचा, पण तिला अजून लूज होतोय, पण नंतर घालून दिला. पैंजण घातली सध्या तिला मी. तर आता पटकन पाणी गरम करते आंघोळीला आणि बायला मी घेते आता. तर पाणी दिले तुम्हाला मी आता आंघोळीला. तुम्ही आंघोळ करा पटकन आणि चहा करा. ओके. सो जस्ट आंघोळ वगैरे झाले ना, आता बसतो चहा प्यायला. मस्तपैकी चहा ठेवला आज मी स्पेशल. आता बिस्किटा चहा मला काय ना खायला, म्हणजे मला आहे खायला पण बिस्किट वगैरे आवडत ना मला. 5 दिवस खाऊ शकता ना. नो खा असं नको. नो. तर चला आता चहा वगैरे पिऊन घेतो आणि मला जायचे अपलोड करायला ब्लॉग. काल हिने भाकरी केल्या त्या मस्तपैकी फर्स्ट टाईम ट्राय केली त्या आणि सक्सेसफुल झाल्या. त्या ब्लॉगमध्ये बघायला भेटलाच असेल तुम्हाला. पण ब्लॉग राहिला आमचा अर्धवट, कारण की अचानक आल्या पाहुणे आलेले घरी आणि बायको उठलेली, म्हणून पूर्ण शूट नाही करता आलं. जेवढं केलं तेवढंच. पूर्ण शूट तर केलं आपण. हिला माहीत नव्हतं. मी लास्टला पण एक व्हिडिओ घेतलेली शूट केली ती अशी टाकताना. ब्लॉगमध्ये बघलेच असेल. ती ब्लॉगमध्ये बघलेच असेल तुम्ही. बँकेत पण जायचे. काल गेलो तो ब्रांचचा अकाउंट ओपन केला आम्ही काल. सो पासबुक राहिलं त्या याच्याकडं बँकवाल्याकडं. त्याने गोवाला उद्या 12 वाजता तिकडून जायचे. अजून काय आहे सांगायचा. तर हिला अजून भांडी पण घासायच्या, ते पण नक्की दाखवतो तुम्हाला. ते 2-3 चहाचे कप असते ना. मी चहा ठेवलेला, तो चहा उतरूनच गेला. 1 सेकंद फक्त कसं काय बंद करायचा राहिला माझा. बापरे. सगळा घ्यायचा पसारा झाला तो साफ केला मीनीच. हिला वाटेल हिला करायचं साफ. लगेच झाली, शॉक झाला हिला. साफसफाई मला आवडतं. माझा नवरा साफसफाई करायला मला आवडतं. मला क्लीन लागतं एकदम. असं गंदगी जास्त आवडत नाही. नॉर्मल चालतंय, असं एकदम नाही. तर आता चहा वगैरे पिऊन घेतो. थोडंसं घेतलं चहा, खायला नाही म्हणून. चलो तोपर्यंत कंटिन्यू तुम्ही आपल्या सोबत नाही. नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर सुद्धा करा. जाम ऊन आहे. जाम ऊन लागतं बाबा आजकाल. मस्त काही फुलं आलेत झाडाला. काकीच्या इथे सध्या सावली आहे, कारण की ते या साईडला झाड आहेत ना पूर्ण, म्हणून हे ऊन पहिले इथे येतं आमच्या दारात, नंतर मग काकीच्या इथे येतं. वातावरण एकदम कडक उन्हाने तापले आणि बाहेर एकदम शांतता आहे, कोणच नाही आहे. तर मी 10 वाजले आत्ताशी. तर आता मी पहिले कटिंग वगैरे करून घेते. मला गाऊन पण शिवायचं आहे आणि ब्लाऊज पण शिवायचं आहे. गुढीपाडवा येतो आहे. गुढीपाडव्याला साडीच घालणार होता आम्ही. मम्मींसाठी नवीन साडी आणि माझ्यासाठी पण नवीन साडी. तर ब्लाऊज पण शिवायचं आहे मला अजून, आणि आम्हाला मावशीकडे पण जायचं आहे. इकडं चालू आहेत चपात्या. ओ माय गॉड, सरप्राईज. माझ्या नवऱ्याने गपच्या गप चपात्या बनवत होती. बाबा बनवून पण झालं का? चपात्या बनवल्या त्याने. चपात्या आज चिकन आहे थोडासा, त्यासोबत नाश्त्याला ना कांड करणार आहेस. तुम्हाला पाहिजे का? ओके. चपाती टाकलेली आहे तिने. आणि किती गेले ना? 5. तुला? तुम्ही खा. वा, मी तर 2-3च खाईल. तुला लागतील ना. येणे माझ्यासाठी बनवणं वाटतं. बाईला झोपवले आम्ही. बाईला झोपवतो आणि मगच आमची कामं होतात. आता घेऊन बसायला लागतं बाईला. सो आता नाश्ता वगैरे करून घेतो. चहा पिलता मी 2-3 बिस्किटं खाल्ले, पण आता बनवल्यात तर खाऊन घेतो. मस्त फुललेली आहे, पण तू फुलकाने बनवत किती दिवस झालं? नाही, फुलका वेगळा असतो. फुलका म्हणजे वेगळी टेस्ट असते ना, त्यात सेमच असतं. तर चला नाश्ता वगैरे करून घेऊया आणि ताट ठेवतो मी खाली. आता जाम गरम आहे. अंडा सांगतो हिला करायला, कारण याच्यासोबत काय आलं, चिकन कमी मला जरा, म्हणून एक आमलेट ना. आता आमलेट करते ती. फुल घामाघूम झाली ती. आमची किचन मध्ये गरम होता आजकाल, ऊन आहे ना खूप बाहेर.
आज उठलेली लवकर ती ना, 5ला उठलेली 5ला. सो तुम्ही सगळे विचार करायचा 5ला उठून मी काय काय केले. काय काय केले? काय नाही, आज मी खूप खूप दिवसानंतर महिन्यानंतर बोलू शकता भावासाठी जरा टिफिन केला. वर्ष आला असेल ना उठलेली. कारण उठायची नंतर मग प्रेग्नन्सी मला जर वॉमिट स्टार्ट झालं ना बंद केलं. मग तिला मम्मीने आराम करून दिला. आणि इकडं अशा प्रकारे कवटी पडलेली अंड्यात. वाचलं ना तर कवच पडले असं ना. हो यातच खातात. काका मोठा कर. तवा आहे ना तेवढा मोठा पाहिजे मला अंडा. बनवून दाखव तू असतं त्या तवा एवढा अंडा. तुला चॅलेंज. जर बनवला, मी अंडा करून एक्सपर्ट आहे पण हा एकच अंडा आहे. जर बनवला असतं तुला माझ्याकडून एक कॅडबरी मंच. मंच मग त्या कोणी आणल्यात? माझी आहे ती. मी तुला देईल. बोल मंजूर आहे? ठीक आहे चल. जेवढं होईल तेवढंच खायचं. काय जेवढं होईल तेवढं होईल. त्यानं टाकला का मीठ मसाला? मसाला कुठे? राहू दे चल, नको टाकू. जास्त मीठ मसाला नसतं खायचा. आणि अंड्यानं काय मीठ मसाला टाकायचा ना. अंडा तसा पण टेस्टीच लागतो. तेल वगैरे घेतलेलं आहे. तेल राहील ना. हिला चॅलेंज दिलेलं आहे मी. बघू आता काय होतं चॅलेंजचा. ते तवे एवढा अंडा पाहिजे मला. बनवून दाखवच. ऍक्च्युली हा तवा फक्त मी चपाती अंड होईल की नाही आय डोंट नो. आम्ही तो एक तवा आणला तर तसाच पाडलाय. हो बघा यो मातीचा. मातीचा आहे. त्याला मी करणार आहे. अशा प्रकारे बघू आता. अंडा एक आहे ना म्हणून 2 अंडे असं झालं असं बघ मोठा. बस एवढा मोठा अर्धा. बाबा मी असं मी करून दाखवलं असं. तवा नाही ना बरोबर. बस झाला एवढा मोठा. कमी मोठा झाला का तो? हा भाकरीवर अंडा झाला तो. अशा प्रकारे अंडा वगैरे झालेला आहे. अंड्याचा तुकडा झालेला आहे. पण अंडा फायनल झालेला आहे. तो नाश्ता वगैरे करून घेतो आता. बाय 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 टाटा.